नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इम्बिबिशन प्रोसेस, डायकॉट सीड्स, पार्ट्स ऑफ डायकॉट सीड्स आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणजे काय याविषयी माहिती घेणार आहोत। या ठिकाणी माझ्याकडे लेग्युमिनस प्लांट मधील काही सीड्स आहेत। मराठीमध्ये याला आपण घेवडा असं म्हणतो। हा लाल घेवडा आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज पाहायला मिळतात। हे जे सीड्स आहेत ते ड्राय सीड्स आहेत। तुम्हाला आवाज येत असेल। या सीड्स जेव्हा आपण ओव्हरनाईट सोकिंगला ठेवतो त्यावेळेस त्यांचे व्हॉल्यूम इन्क्रीज होते। घरामध्ये आपण भाजी बनवताना हे सीड्स किंवा वेगवेगळी कडधान्य आपण ओव्हरनाईट सोकिंगला ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी त्याची आपण भाजी बनवतो। त्याच पद्धतीने आपण जेव्हा हे सीड एका बाउल मध्ये टाकू आणि त्यामध्ये आपण प्लेन वॉटर इन्सर्ट करू। हे वॉटर इन्सर्ट केल्यानंतर आपण हे सीड ओव्हरनाईट सोकिंगला ठेवणार आहोत आणि मग या सीड्स मध्ये त्यांच्या व्हॉल्यूम मध्ये, साइज मध्ये काय चेंज होतो हे आपल्याला ऑब्झर्व करायचे आणि त्याच ठिकाणी आपल्याला बायोलॉजी मधील इम्बिबिशन ही टर्म छान पद्धतीने कळणार आहे। एक्झाम्पल म्हणून मी इथं काही हे सीड्स घेते जे ड्राय फॉर्म मध्ये आहेत। वेळेचं बंधन असल्यामुळे मी रात्रीच काही सीड्स सोकिंगला टाकलेले होते आणि ते ओव्हरनाईट सोकिंगला टाकून हे या पद्धतीने सीड्स भिजलेले आहेत। मगाशी तुम्हाला सांगितलं हा घेवडा, हा लाल घेवडा आहे। तसंच काही काळा घेवडा पण असतो। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे सीड, हे काळ्या घेवड्याचं आहे। यातीलच काही सीड्स मी एका बाजूला ठेवते जेणेकरून आपल्याला डिफरन्स कळेल त्याच्या साइज आणि शेप मध्ये की काय काय चेंज होतोय, किती चेंज होतोय हे आपल्याला समजेल। तुम्ही बघाल की ड्राय फॉर्म मधले सीड्स आणि फ्रेश फॉर्म मधले किंवा जे आपण ओव्हरनाईट सोकिंगला टाकलेले आहेत यांच्यामध्ये किती डिफरन्स पाहायला मिळतोय तो। इथं तुम्हाला दिसतंय की मग हे सीड्स मी सर्व इथंच ठेवते आणि हे सर्व सीड्स तुम्हाला इथं दिसेल की ते सीड्स आहेत जे ओव्हरनाईट सोकिंगला ठेवलेले आहेत। आता आपण यामध्ये प्रोसेस केलेली आहे परंतु एवढा वेळ आपल्याकडे नाहीये म्हणून मी आधीच एक ओव्हरनाईट सोकिंग केलेले सीड्स हे बनवून ठेवलेले आहेत। या ठिकाणी आपण बघाल की हे दोन सीड्स याच्यातलं साइज आणि या सीडचा साइज याच्यामध्ये झालेला डिफरन्स, हा डिफरन्स कशामुळे झालेला आहे तर जेव्हा आपण प्लेन वॉटर मध्ये हे जे सीड्स सोकिंगला टाकलेले आहेत त्यावेळेस त्याच्यातून वॉटरचं ऍब्सॉर्प्शन झालेलं आहे। वॉटर ऍब्सॉर्प्शन झाल्यामुळे त्यांच्यामध्ये स्वेलिंग होतं आणि इथे तुम्हाला दिसून येत आहे की हे जर दोन सीड्स आपण इथं घेतले आणि त्यांच्यामध्ये स्वेलिंग झालेला जर पार्ट आपण पाहिला तर असे काही सीड्स आपल्याला पाहायला मिळतात। या दोन्हीमध्ये डिफरन्स बघा। इम्बिबिशनची प्रोसेस मध्ये आपण याच दोन गोष्टी महत्त्वाच्या मानतो की ज्या ठिकाणी ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर पण होतं प्लस त्या ठिकाणी इन्क्रीज इन द व्हॉल्यूम और इन्क्रीज इन द साइज, या दोन्ही मेकॅनिझम सायमल्टेनियस होतात। याला आपण म्हणतो इम्बिबिशन। या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स तुम्हाला दिसतील। या पार्ट मध्ये ठेवलेले सगळे ड्राय सीड्स तुम्हाला आवाजावरून कळेल की सर्व हे ड्राय सीड्स आहेत। या बाउल मध्ये आपण वॉटर टाकून त्यामध्ये काही सीड्स आपण सोकिंगला ठेवलेले आहेत। हे आपण ओव्हरनाईट सोकिंगला ठेवणार आहोत आणि याच्यामध्ये त्यांच्या सीडच्या व्हॉल्यूम मध्ये काय चेंज होतो हे आपण बघणार आहोत। आपल्याला स्टडी करण्यासाठी मी आधीच ओव्हरनाईट सोकिंगला टाकलेले हे सीड्स आहेत। तेच डायकॉटचे सीड्स आहेत ज्याला आपण घेवडा म्हणतोय। लाल घेवड्याचे सीड्स मी टाकलेले आहेत आणि हे सोकिंग करून झालेले आहेत। तुम्ही बघाल की या ठिकाणी त्यातीलच काही सीड्स मी इथं घेतलेले आहेत। या सीड्स मधले जे व्हॉल्यूम आहे याचा साइज आणि या सीडचा जे ड्राय सीड्स आहेत त्याच्यातला डिफरन्स तुम्हाला कळेल। इथं समोरासमोर आपल्याला पाहण्यासाठी एका बाजूला मी सर्व ड्राय सीड्स ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी जे सीड्स आपण ओव्हरनाईट सोकिंग केलेले आहेत ते ठेवलेले आहेत। आपल्याला या दोन्ही मधील साइज मधील डिफरन्स व्हायचा आहे।
हा जो डिफरन्स आहे याच प्रोसेसला किंवा ही जी आपण एंटायर प्रोसेस केली या प्रोसेसला बायोलॉजीमध्ये म्हणतात इम्बिबिशन. इम्बिबिशनमध्ये वॉटरचं ॲब्सॉर्प्शन तर होतच आहे, पण त्याच्यासोबत हा साईजमध्ये किंवा त्याची जे शेप आहे किंवा साईज आहे, व्हॉल्यूम आहे, ते इन्क्रीज होत आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली दिसेल की ड्राय सीड्सचं साईज आणि या ठिकाणी जे ओव्हरनाईट सोकिंगला ठेवलेले सीड्स आहेत त्यांचं साईज तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला पाहायचंय की हे जे सीड्स आहेत तर ते वॉटरचं ॲब्सॉर्प्शन कुठून होतं, त्यातील काही पार्ट्स आपण यामध्ये स्टडी करणार आहोत. तुम्हाला या वॉटरमध्ये टाकलेले सर्व सीड्स दिसतील आणि त्यांचे हे व्हाईट पार्ट दिसत आहेत. हे व्हाईट सगळे पॅचेस तुम्हाला दिसत आहेत, त्याच्यावरती व्हाईट कलरचे जे स्पॉट आहेत ते स्पॉट त्याला आपण म्हणतो हायलम. आता या ठिकाणी ते व्हाईट पॅचेस कुठे आहेत, मी सीड जे सोक करून झालेले आहेत तर त्यांच्यामध्ये आपण बघूया. हा जो व्हाईट कलरचा पॅच आहे त्याला आपण म्हणतो हायलम. ज्या ठिकाणी ह्या सीडचा म्हणजे सीड हे बिफोर फर्टिलायझेशन त्याला आपण ओव्हिल असं म्हणतो आणि ओव्हिलचं जे स्टॉक आहे ते ज्या ठिकाणी अटॅच होतं ओव्हिलला त्याला आपण म्हणतो हायलम. तर हा जो व्हाईट कलरचा पॅच आहे तो आहे हायलम. त्याच्यावरती तुम्हाला एक या ठिकाणी एक ब्लॅक कलरचा एक छोटंसं एकदम स्मॉल टायनी होल आहे जे तुम्ही मॅग्निफाईंग ग्लासमधून पाहिल्यानंतर तुम्हाला दिसून येईल. याला आपण म्हणतो मायक्रोपाईल एंड. आता गंमत अशी आहे की जेव्हा आपण हे सीड सोकिंगला टाकले तेव्हा आपल्याला असं वाटू शकतं की अरे हां, हे जे लार्ज पॅचेस दिसत आहेत व्हाईट कलरचे तर त्यातून पाणी जात असेल. तुम्हाला क्वेश्चन हे विचारला जातो, फ्रॉम वेअर द वॉटर गेट एंटर इन टू द सीड. तर या ठिकाणी वॉटरची जी एंट्री आहे ती या हायलममधून होत नसून, कारण हा हायलमचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी हे जे सीडकोट आहे तर ते एंटायरली एक इंटॅक्ट फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. हा जो मायक्रोपाईलचा जो पार्ट आहे, मायक्रोपाईल जो ब्लॅक कलरचा डॉट किंवा स्मॉल स्पॉट आहे याला आपण मायक्रोपाईल म्हणतोय, त्या ठिकाणी एंट्री होते वॉटरची आणि वॉटरची एंट्री झाल्यानंतर मग वॉटर आतमध्ये इन्सर्ट होईल आणि मग त्याचं व्हॉल्यूम हळूहळू त्याच्यातले कॉटेलडॉन्स आहेत ते इन्क्रीज होतात आणि त्यांचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आणि नंतर हा जो सीडकोट आहे आपण ओव्हरनाईट सोकिंगला टाकलं की नंतर आपण ते शिजवण्यासाठी वापरतो. परंतु तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी काही सीड्स जे आहेत त्यांचे सीडकोट पण रिमूव्ह झालेले आहेत या पद्धतीने, कारण व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय. व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे सीडकोटवरती प्रेशर येतं, आतमध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज झाले. यामध्ये काही सीड्स असतीलही आपल्याकडे. आपण या ठिकाणी इथे एक सीड आपल्याला दिसतंय, इथे तुम्हाला दिसेल बघा. हा जो सीडकोट आहे तो थोडासा ब्रेक व्हायला सुरुवात झालेला आहे. इथं दिसेल तुम्हाला हा व्हाईट कलरचा जो पार्ट आहे इट इज द हायलम, ब्लॅक कलरचा डॉट आहे मायक्रोपाईल आणि नंतर हा सीडकोट रिमूव्ह होतोय. ऍक्च्युअली सीडमध्ये जे सीडकोट आहे तर त्याच्यामध्ये 2 लेअर प्रेझेंट असतात. जो आउटर मोस्ट सीड कोटचा जो लेअर आहे त्याला आपण टेस्टा म्हणतो आणि इनर जो थिन ट्रान्सपरंट जो लेअर आहे त्याला आपण टेगमेन म्हणतो. आता आपण हा सीड कोट रिमूव्ह करूयात. तुम्हाला दिसेल इथं हायलम आहे, मायक्रोपाईल एंड आहे आणि हा सीड कोट आहे. ओके, हे एक सीड मी घेतलेलं आहे, हायलम आहे, मायक्रोपाईल आहे, याला आपण रिमूव्ह करूया. हे सीड कोटला आपण रिमूव्ह करत आहोत आणि आतमध्ये काय मिळतंय पाहायला ते आपण बघूयात, कारण आपण स्टडी करतोय डायकॉटचं सीड. ओके, या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा सीडकोटचा जो पार्ट आहे तो रिमूव्ह झालेला आहे. याच्यामध्ये ऑलरेडी 2 लेयर्स आहेत, परंतु इनर लेअर खूप थिन आणि पेपरी असल्यामुळे तो त्याला चिकटलेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण जात नाहीये. याला आपण सीडकोट म्हणतोय ज्याच्यामध्ये टेस्टा आणि टेगमेन आहे, याला आपण बाजूला ठेवूयात. आता फोकस करूयात या सीडवरती. इथे तुम्हाला दिसेल काय काय दिसतंय बघा. इथं 2 पार्ट दिसतील तुम्हाला, हे सेपरेट होत आहेत. हे जे फ्लॅप लाईक स्ट्रक्चर आहेत इथं 2 पार्ट हे सेपरेट होत आहेत, परंतु त्यांचं कनेक्शन एका ठिकाणी झालेलं आहे. इथं दिसेल तुम्हाला हे 2 पार्ट आहेत, याला आपण कॉटेलेडॉन असं म्हणतो. मराठीमध्ये याला दल म्हणतो. 2 दल आहेत म्हणून त्याला द्विदल असं म्हणतो. डायकॉट इंग्लिशमध्ये आपण त्याला डायकॉट असं म्हणतो, डायकॉट प्लांट. हे कुठे अटॅच झालेले आहेत तर इथं तुम्हाला दिसेल हे जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, जे सर्क्युलर पार्ट आहे, हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय हे आहे त्याचा एम्ब्रियो.
तुम्ही स्टडी केला असेल, हा जो टोकाचा रिजन आहे जिथून आपल्याला कोंब येतो, हे सीड जेव्हा आपण सोकिंगला टाकतो आणि परत कॉटनच्या कापडामध्ये जेव्हा आपण त्याला बांधून ठेवू, तेव्हा हा जो पार्ट आहे, हा जो एम्ब्रियो आहे, हाच नंतर पुढे वाढणार आहे आणि त्याच्यातून कोंब बाहेर निघतो, अंकुर बाहेर निघतो. आणि बायोलॉजीमध्ये या अंकुराला आपण म्हणतो रॅडिकल. ह्या सीडला आपण ओपन करूयात. हे सीड जेव्हा आपण ओपन करतोय, बघा स्ट्रक्चर कसं होतं. आता हे सीड, हे एक कॉटेलडॉन रिमूव्ह झालेला आहे. इथं 2 कॉटेलडॉन्स आहेत. हे रॅडिकल बाहेर होतं आणि प्ल्युमिलचा पार्ट आता आपल्याला दिसेल. ह्या कॉटेलडॉनला मी खाली ठेवते. 2 कॉटेलडॉन आहेत हे लक्षात आलं. हा जो इथला पार्ट आहे, इट इज अ रॅडिकल. एम्ब्रिओचा पार्ट आहे रॅडिकल. आणि इथं तुम्हाला दिसतंय 2 लीफ लाईक स्ट्रक्चर आहेत, एकमेकांना क्रॉस केलेले आहेत. इट इज अ पार्ट ऑफ प्ल्युमिल. हाच पुढे याची ग्रोथ होते आणि नंतर एक शूट किंवा 2 लिफलेटच्या पेअर पहिल्यांदा बाहेर येतात, ज्याला आपण म्हणतो प्ल्युमिल. म्हणजे प्ल्युमिल आणि रॅडिकल याला एंटायर स्ट्रक्चरला याला आपण म्हणतो एम्ब्रिओ. आणि हे जे 2 पार्ट होते हे आहेत कॉटेलेडॉन. या एम्ब्रिओच्या ग्रोथसाठी या कॉटेलेडॉनमध्ये फूड स्टोअर करून ठेवलंय नेचरने. आपल्याला वाटतं हे आपल्यासाठी आहे का? नाही. प्लांटनी त्यांचं सगळं अस्तित्व या सीडवरती डिपेंड आहे आणि तेव्हा या सीडमध्ये ते फूड स्टोअर करून ठेवलेले आहेत आणि याचा वापर आपण करतो. लक्षात घ्या, हा जो एम्ब्रिओ आहे तोच पुढे स्प्राउटिंग होईल आणि त्याच्यापासून कोंब येईल. तो पुढे जर तसाच तुम्ही कंटिन्यू केला किंवा ते जर सीड तुम्ही सॉईलमध्ये लावलं तर याचं छोटंसं सीडलिंग तयार होईल, रोप तयार होईल. तर पार्ट समजून घ्या. या ठिकाणी आपण जे बघितलेलं होतं, हा जो होता तो सीडकोट होता. सीडकोट पहिल्यांदा सीडकोटला रिमूव्ह केल्यानंतर आपण पाहिलं की त्या ठिकाणी असे 2 कॉटेलडॉन्स आहेत आणि ते 2 कॉटेलडॉनच्या मधला जो पार्ट आहे, जो आउटर साईडला आलेला पार्ट आहे, याला आपण म्हणलं रॅडिकल. हा इथं क्लिअरली दिसतोय तुम्हाला, हा रॅडिकल आहे, इलॉंगेटेड ग्लोब्युलर पार्ट आहे. यालाच आपण कोंब म्हणतो किंवा अंकुर असं म्हणतो. बायोलॉजीमध्ये याला रॅडिकल म्हणतो. आणि हा जो आतला जो पार्ट आहे तो प्ल्युमिल आहे, ज्याच्यापासून शूट सिस्टीम डेव्हलप होते. आणि हे प्ल्युमिल आणि रॅडिकल याला मिळून आपण म्हणतो एम्ब्रिओ. कॉटेलेडॉनमध्ये जे फूड स्टोअर करून ठेवलंय ते एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटसाठी. कारण लक्षात घ्या, हे जे सीड आहे ते प्लांटचं छोटंसं बाळ आहे, ज्यांना अजून डोळेही उघडलेले नाहीयेत. परंतु असं जरी असलं तरी प्लांट सीड्सला, त्याच्या बाळाला आपल्या स्वतःपासून दूर करतं. याच्या पाठीमागे रिझन काय आहे हे समजून घ्या. प्लांट्स जेवढे मोठे असतील तर त्यांच्या छायेमध्ये, त्यांच्या सावलीमध्ये त्यांचे बाळ मोठे होऊ शकत नाहीत किंवा त्यांची ग्रोथ होऊ शकत नाही. कारण त्या एरियामध्ये प्लांटला लोकोमोशन करता येत नाही, जागा त्यांना चेंज करता येत नाहीये. जसं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो तसे प्लांट जाऊ शकत नाहीत. आणि त्या केसमध्ये जर हे सीड तिथंच पडले तर त्यांचं जर्मिनेशन होणं पॉसिबल नाहीये. कारण सावलीमध्ये त्यांची प्रॉपर त्यांना सूर्यप्रकाश मिळणार नाहीये. जमिनीमधील जे त्यांना मिनरल्स हवे आहेत तर ते मॅक्झिमम मिनरल तर ते प्लांटच ॲब्सॉर्ब करून घेईल. मग ह्या छोट्याशा जीवाला काय मिळेल? आणि म्हणून प्लांटमध्ये नेचरने काय केलेलं आहे की प्लांटमधील जे सीड्स आहेत त्यांच्यामध्ये सीड डिस्पर्सल मेकॅनिझम पाहायला मिळते. तर लक्षात घ्या, हे जे सीड्स असतील किंवा जे फ्रूट्स आहेत, हे फ्रूट जे आहेत ते सीडच्या डेव्हलपमेंटसाठी, आणि सीडमधलं जे कॉटेलडॉन आहे ते जे फूड आहे ते एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटसाठी नेचरनी डेव्हलप केलेलं आहे. कारण या एम्ब्रिओमध्येच हे प्लांटचं अस्तित्व टिकलेलं आहे. तर आज आपण काय काय पाहिलेलं आहे हे एकदा समराईज करूयात. या ठिकाणी आपण ड्राय सीड्स पाहिले. ड्राय सीड्स लक्षात घ्या, जे ड्राय सीड्स आहेत, आपण जरी म्हणतोय ड्राय सीड, आपल्याला असा आवाज पण येतोय, हे कडक पण आहेत. आपण दाताने जर चावले तर हे आपण तोडू शकत नाही, खूप कडक आहेत ते. असं जरी असलं तरी सुद्धा जेव्हा आपण हे ओव्हरनाईट सोकिंगला टाकू आणि त्यांच्यामध्ये हे सीड्स जेव्हा सोकिंग होतील तेव्हा यांच्यामध्ये जर्मिनेशन होत आहे. तर या अर्थी हा जो एम्ब्रिओ आहे, जो डॉर्मंट कंडिशनमध्ये आहे, ज्याला आपण मराठीमध्ये सुप्तावस्था म्हणतो, तर सम अमाऊंट ऑफ वॉटर कंटेंट इज ऑल्सो प्रेझेंट इन द एम्ब्रिओ. जरी सीडमध्ये, कॉटेलडॉनमध्ये जरी वॉटर अवेलेबल नसलं तरी काही पर्सेंटमध्ये या एम्ब्रिओमध्ये मॉइश्चर
वॉटर नेहमी प्रेझेंट असतं, ते जर टोटली ॲब्सेंट झालं तर सीड नेव्हर जर्मिनेटेड इन फ्युचर. ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण पाहिलं की हे जेव्हा ड्राय सीड्स आपण ओव्हरनाईट सोकिंगला टाकले तेव्हा त्यांच्यामध्ये व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज झालेला आहे. देअर इज अ राईज इन द व्हॉल्यूम आणि त्या प्रोसेसला आपण म्हणलेलं आहे इम्बिबिशन. इम्बिबिशन प्रोसेसमधला मेन पार्ट आहे वॉटरचं ॲब्सॉर्प्शन तर आहेच, परंतु त्याबरोबर त्याच्यामध्ये साईज एनलार्ज होते, व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, ते इथं आपल्याला क्लिअरली दिसत आहे. कोणतेही सीड्स बघा, यामध्ये मी अजून सीड्स टाकते जेणेकरून तुम्हाला डिफरन्स दोन्हीमधला दिसून येईल. ते सीड्स आहेत जे ओव्हरनाईट सोकिंगला टाकलेले आहेत. इथं काही सीड्सचा पार्ट हा रिमूव्ह झाले, सीडकोट रिमूव्ह झालेले पण तुम्हाला दिसतील. यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा पार्ट पाहिला की वॉटर सीड जेव्हा आपण सोकिंगला टाकतोय तेव्हा त्यांच्यामध्ये वॉटर हे कोणत्या पार्ट्स मधून ऍब्सॉर्ब केलं जातं, तर सीड मधले 2 पार्ट महत्वाचे आहेत. हायलम हे ओपनिंग नाहीये, हा जो व्हाईट कलरचा पॅच आहे इथून वॉटरची एंट्री कधीच होत नाहीये. एंट्री होते ते एकदम स्मॉल होल आहे, जे डॉट लाईक स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण स्मॉल ओपनिंग, ज्याला आपण मायक्रोपाईल म्हणतो. सीड्स जेव्हा सोकिंगला आपण वॉटरमध्ये टाकतो त्यावेळेस वॉटरचं ऍब्सॉर्प्शन होतं हे या मायक्रोपाईल मधून. हे जे ब्लॅक कलरचा स्मॉल डॉट आहे तिथून एंट्री होणारे वॉटरची आणि मग आतमध्ये कॉटेलडॉनचं स्वेलिंग होणार आहे. हे स्वेलिंग कंटिन्यू झाल्यानंतर याच्या व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज होणार आहे आणि नंतर आपण पाहिलं की ह्या सीडचा सीडकोट रिमूव्ह केलेला आहे ज्याच्यामध्ये 2 लेयर्स असतात. इथं आपल्याला 2 लेयर दिसत नाहीयेत, ह्याला कारण आहे कारण इनर लेयर हा थिन आणि पेपरी आहे. पुढील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो लेअर सुद्धा सेपरेट करून दाखवेन, परंतु त्यासाठी आपल्याला दुसऱ्या प्रकारचे सीड घ्यावे लागते. या सीडमध्ये, या सीडकोटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले हे 2 कॉटेलडॉन, कारण आपण सीड हे डायकॉटचं घेतलेलं होतं आणि ह्या 2 डायकॉटमध्ये हे जे 2 कॉटेलडॉन आहे यांच्यामध्ये फूड स्टोअर करून ठेवलेलं आहे फॉर द डेव्हलपमेंट ऑफ धिस एम्ब्रियो. आणि एम्ब्रिओ कशाला म्हणतोय, तर हा जो कोंब बाहेर पडणार आहे ह्याला आपण बायोलॉजीमध्ये रॅडिकल म्हणतो आणि हे आहे प्ल्युमिल ज्याच्यापासून शूट डेव्हलप होतं. हे आहे प्ल्युमिल आणि हे आहे रॅडिकल. ह्या एंटायर स्ट्रक्चरला आपण एम्ब्रिओ म्हणतोय कारण आता प्लांट जरी फोटोसिंथेसिस करत असलं तरी जर्मिनेशन होऊन जोपर्यंत फर्स्ट लीफलेटची पेअर येत नाहीये तोपर्यंत ह्यांना फूडची रिक्वायरमेंट आहे आणि ही फूडची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी नेचरनी त्यांना लागणारं फूड हे या कॉटेलडॉनमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. इथं जर कॉटेलडॉन मोठे आहेत तर याच्यामध्ये एंडोस्पर्म अब्सेंट आहे. का? कारण एंडोस्पर्म मध्ये फूड स्टोअर करून ठेवलं जातं, परंतु त्याची जबाबदारी सर्व या कॉटेलडॉन्सनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे एंडोस्पर्मची इथं आवश्यकता नाही आणि म्हणून या सीडला आपण नॉन एंडोस्पर्मिक सीड असंही म्हणतो. प्रॅक्टिकली या गोष्टी पाहणं आणि समजून घेणं हे खूप गरजेचं असतं. अशाच काही गोष्टी, असेच नवनवीन गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन, कारण बायोलॉजी ही जेवढी पुस्तकातून समजते त्याच्यापेक्षा बरेचसे प्रॅक्टिकल आपल्या घरामध्ये आणि ते पण किचनमध्ये आपण त्याचा वापर करत असतो. फक्त आपल्याला त्या दृष्टीने त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. मी प्रयत्न करेन तुम्हाला मोनोकॉट सीड विषयी पण इन्फॉर्मेशन देण्याची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओला पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, इतर विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड विथ PD लाईफ सायन्स अकॅडमी. थँक्यू.